देण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब, जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी या ठिकाणी आले असतील, त्यांनी पुढे यायचे। यांना या ठिकाणी सूचित करण्याकरता सर्व हिंदू बांधव आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी गोमातेच्या संरक्षणासाठी आज या ठिकाणी गोमाता आव्हान या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। हा जो उपक्रम आहे तो फक्त जुन्नर शहर जुन्नर तालुका नव्हे तर अखंड भारतभर हा उपक्रम चालू आहे। प्रथमतः या ठिकाणी आपले गोरक्षक माननीय अण्णा खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सर्व माहिती या ठिकाणी देतील। परमपूज्य भगवा ध्वज पूजनीय भारत माता आणि आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व स्तरातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रातील तसे आमचे पारुंड येथील धर्मगुरू अजिनाथ बाबा हे सर्व उपस्थित राहिलेले आहेत। आज प्रामुख्याने इथं आज एक दुःखद घटना घडली, परंतु मी सगळ्यांना एक विनंती करतो, आपल्या पायातील पादत्राणे काढून 2 मिनिटं आपले गावारी साहेब यांना श्रद्धांजली व्हावी। कारण लोकशाहीमध्ये आपण आपली संस्कृती जपणारा शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि या जन्मभूमीमध्ये आपण श्रद्धांजली वाहणं हे अपेक्षित आहे। ओम शांति ओम शांति ओम शांति। देश धर्म पे मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था। शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या कर्माने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज गोरक्षणासारखे असंख्य उपक्रम संघटनांच्या माध्यमातून होत असतात, परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर आज जग तारणारी जी संस्कृती आहे ती हिंदू संस्कृती, आणि हिंदू संस्कृतीमध्ये जे आपल्या 3 मातांना प्राधान्य दिलं जातं त्यामध्ये एक भारत माता, दुसरी पहिली आपली जन्मदेती माता जी 9 महिने आपल्याला आपल्या गर्भात वाढ होते, पालन पोषण करते, त्याचबरोबर दुसरी आपली गोमाता का जिच्या दुधावर आज आपण जगतो आहोत। आज इथं जर पाहिलं तर असंख्य जे कार्यकर्ते आहेत, याच्यात आज जो आज चहा पिला असेल, कोणीतरी ताक पिला असेल, कोणीतरी काय पिला असेल, तर हे सगळं कशाचं हे येतं ते आपल्या गोमातेच्या उत्पन्नामुळे या सगळ्या गोष्टी होतात। आणि ती गोमाता जर नाही टिकली, आज आपली शेती आता पाश्चिमात्य संस्कृतीचं आपल्याकडे आचरण झाले, विषारी औषधं घेऊन आपण आपली शेती नापीक करतोय। तर आज जर आपली शेती वाचवायची असेल, आपला देश वाचवायचा असेल, तर आपल्याला प्रामुख्याने आपली गोमाता वाचली पाहिजे। आणि गोमाता वाचवण्यासाठी प्रामुख्याने कायद्यात बदल होणं अपेक्षित आहे। इथं पोलीस खात्याचे अधिकारी यांना विनंती आहे, साहेब यापूर्वी अनेक वेळा गोरक्षण केलं, गोरक्षण करत असताना यामध्ये अनेक आरोपींना अटक झाली, परंतु ते अनेक आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले। जवळजवळ 70 ते 80% आरोपी निर्दोष सुटलेत। तर यासाठी सरकार आमचं आहे, सरकारला देखील विनंती आहे की यासाठी कठोरात कठोर कायदा करावा, आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुका स्तरावर
एक स्वतंत्र न्यायालय स्थापन करावं आणि त्या न्यायालयामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी पूर्ण कराव्यात. त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये एक समान कायदा चालू करावा. कारण महाराष्ट्रासाठी वेगळा कायदा, गोव्यासाठी वेगळा कायदा आणि इतर धर्मियांसाठी वेगळा कायदा, हा कायदा नकोय. तर हा कायदा संपूर्ण देशात एक लागू करावा. त्यासाठी अनेक संघटना यापूर्वी कार्यरत होत्या, इथून पुढे देखील कार्यरत राहील. परंतु सरकारला आमची विनंती आहे की आमच्याकडं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. सरकार आपलं आहे, परंतु अपेक्षेप्रमाणे गायांच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली जात नाही. आरोपी मोकाटपणे सुटले जातात. तेच आरोपी, त्याच गाया, त्याच गाड्या, अनेक गाड्या साहेब इथं पूर्वी वापरलेल्या आहेत, त्याच गाड्या पुन्हा पुन्हा वापरल्या जातात. तर यांच्यावर देखील तुम्ही वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन किंवा वरिष्ठांना कळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी की पुन्हा असे ते गुन्हे करणार नाहीत. आणि त्याचबरोबर सरकारला विनंती आहे की प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र न्यायालय स्थापन करावं आणि यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. आणि आज हे जे निवेदन आहे ते निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर राज्यपाल यांना देखील पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सरकारला विनंती आणि साहेबांना विनंती आहे की साहेब, काही काळामध्ये म्हणजे जुन्नरमध्ये काही घडामोडी घडल्या की अक्षरशः शेडमध्ये राजरोसपणे कत्तल चालली होती. तर काही आरोपी आज पण ते मोकाट हिंडतात, तर त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर ती कारवाई पुन्हा व्हावी, नाही तर भविष्यामध्ये आम्हाला याहीपेक्षा डबल संख्येने मोठं आंदोलन करावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. जय श्रीराम. या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये गो सन्मान आव्हान अभियानाची सुरुवात करत असताना गोमाता हिला आराध्य मानून नंदीबाबांना अध्यक्ष करून सर्व साधू संतांनी एकत्र येऊन या अभियानाची सुरुवात केली. पूर्ण देशभर आज 5,500 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये एकाच वेळेला आज दिवसभरामध्ये सर्व तहसीलदारांना हे निवेदन देणार आहोत. आपण हे निवेदन देत असताना आपल्या सगळ्यांची प्रामुख्याने साधू संतांची मागणी एक आहे की गो हत्या पूर्ण भारत देशामध्ये बंद झाली पाहिजे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला पाहिजे. गोमाता आणि नंदीबाबांना सन्मान मिळाला पाहिजे. बाकीच्या बऱ्याच मागण्या आहेत त्याच्यामध्ये, पण महत्वाच्या मागण्या ह्याच आहे. आपल्या आईनंतर आपण जर कुणाचं दूध पिऊन मोठे झालं असेल तर ती आपली गोमाता आहे. तर ह्या भारत देशामध्ये आपण हिंदू राष्ट्राच्या घोषणा देत असताना जोपर्यंत गोमातेची हत्या थांबत नाही, गोमातेचं भारत भूवरती जोपर्यंत रक्त सांडतंय तोपर्यंत हिंदू राष्ट्राकडे देश जाऊ शकत नाही. तर सर्व साधू संतांनी एकत्र येऊन ह्या अभियानाची 27 एप्रिल आजची तारीख ठरवलेली होती. याच्यानंतर वरिष्ठांकडून ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन होईल त्या पद्धतीने पुढच्या गोष्टींचं नियोजन केलं जाईल, त्या सूचना पुढे दिल्या जातील. जय श्रीराम, जय गोमाता. आणि आता आपल्या पारुंड्याचे, आपल्या जुन्नर तालुक्याचे जे मठाधिपती आहेत अजयनाथ बाबा आणि ज्वालानाथजी बाबा यांच्या हस्ते आपण तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत. गौ माता की जय हो। आज के दिन समस्त हिंदू बंधु बांधव यहाँ पर एकत्रित होकर गौ माता की रक्षा के लिए, गौ माता के संरक्षण के लिए यहाँ पे जो एकत्रित हुए हैं, तहसीलदार साहब को एक निवेदन देने के लिए, जो निवेदन पूरे भारतवर्ष में सकल हिंदू समाज की तरफ से राज्यपाल, राष्ट्रपति महोदय, पंतप्रधान एवं महाराष्ट्र के मुख्यमंत्री एवं राज्यपाल को दिया जाएगा। हमारी सभी की यही अपेक्षा है कि गाय बचनी चाहिए। गाय के लिए कड़क से कड़क, गाय के संरक्षण के लिए कड़क से कड़क कायदा होना चाहिए। गाय माता के दोषियों को तत्काल कड़क से कड़क सजा का प्रावधान हो। इसलिए यह सारे हिंदू बंधु बांधव एकत्रित हुए हैं। हमारी आवाज़ को और आगे भी इसी तरह प्रचंड रूप से उठाया जाएगा। समय समय पर आपको कायदे कानून का आभास कराया जाएगा। यह सभा सिर्फ गौ माता की रक्षा के लिए है, क्योंकि गाय बचेगी तो देश बचेगा। बोल गौ माता की जय। जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे या उपक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत।
सर्व हिंदू बांधवांच्या वतीनं गोमातेच्या संरक्षणाबाबत, हिंदू धर्माबाबत, गोमातेबाबत या ठिकाणी ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आज गो सन्मान आव्हान अभियान, या अभियानासाठी सर्व हिंदुस्थानातले हिंदू समाज आज एकत्र आलेत. या ठिकाणी अजनाजी आहेत, चोलनाजी आहेत, सन्माननीय तहसीलदार आहेत, आदरणीय कायदा सुव्यवस्थेचे सन्माननीय अवचर साहेब आहेत आणि उपस्थित सर्व असलेले या शहरातले, या तालुक्यातले आणि सर्व सन्माननीय असलेले पदाधिकारी, हिंदू बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज अण्णांनी जे प्रस्तावित केलं ते अतिशय महत्वाचं प्रस्तावित आहे. उद्याच्या जून महिन्यामध्ये ज्या महाराष्ट्र राज्याचं जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्याच्या वतीने, बाकी आमदार तर प्रयत्न करतीलच, पण मी शिवभूमीचा आमदार म्हणून गो हत्येसाठी अतिशय कडकचा कडक कायदा व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भावना घेऊन त्या ठिकाणी 100% लढाई लढवून सर्व लोक एकत्र येऊन गो मातेचं रक्त सांडणं, धनंजय बोलल्याप्रमाणे, अतिशय वाईट आहे. आणि हा कायदा एकदा कडक केला की गोमाता आपल्या कुठेही फिरतील, मुक्त संचार होईल, त्यांना लोक आपल्या हाताने गवत खायला घालतील, अन्न खायला घालतील. आणि खरं तर ती आपली एक ऊर्जा आहे, ती आपली ताकद आहे, ती आपलं दैवत आहे. आपली जन्माला घातलेली माता आपल्याला जी जन्माला घालते ती जेवढी महत्वाची आहे, त्याबरोबर आपली ही गोमाता, खरं तर कधी कधी मुलाला जन्म देऊन आई लवकर जाते. अशा वेळेला या गोमातेच्या दही दुधावरच ती मुलं जगतात आणि या भारत मातेच्या संरक्षणाने उभी राहतात. त्यामुळे या भारत मातेच्या हिताचं संरक्षण करायचं असेल तर हा लढा जो आहे, हा लढा कायद्याच्या बाबतीमध्ये अतिशय कडक व्हायला पाहिजे. सन्माननीय तहसीलदार साहेबांना आमची ही संघटना निवेदन देणार आहे, ती स्वीकारून आपण ती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आणि बाकीच्या सर्व आम्ही, म्हणजे सन्माननीय राष्ट्रपती असेल, आदरणीय घटनेत दिलेलं पंतप्रधान मोठं पद असेल, त्यानंतर राज्यपाल आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या सर्व जबाबदार व्यक्तींना आपण हा पत्रव्यवहार करतोय. आणि मी सुद्धा उद्याच्या कॅबिनेटच्या वेळेला हा प्रस्ताव माझ्या पत्र लेटर पॅडवर तयार करून मी जबाबदार व्यक्तींनाही देतोय, त्याचा नोंद होईल. आणि खरं तर आता मातेच्या बाबतीमध्ये, गोमातेच्या बाबतीमध्ये कुठेही गोमातेला असुरक्षित वाटणार नाही. आणि माझी कळकळीची विनंती आहे, जी लोक गोमातेची हत्या करतात त्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, मेहरबानी करून आपण ज्या गोष्टीला बंदी आहे राज्यात आणि देशात, त्याला हिंदुस्थान म्हटलं जातं, आपण सरळ जाती धर्माची लोक जातो, हे सगळे हिंदुस्थानीच आहोत. तर कृपया या गोमातेला कोणीही बिलकुल आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी या आमच्या दैवत मानलेल्या हिंदुस्थानाच्या या मातेला आपण बिलकुल बळी देता कामा नये, हा इशारा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर देतो. आणि बिलकुल या लोकांची कुणाची तमा बाळगली जाणार नाही, कायदा कडक केला जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असं मी या निमित्ताने सांगतो. आणि सन्माननीय असलेले आमचे इथं सर्व जे गुरुजन आहेत, आज त्यांनी हा जो पुढाकार घेतलाय, हा आपल्या सर्व संस्कृतीचा विजय आहे. ती संस्कृती आपली धरोहर आहे आणि खरं तर प्रत्येक धर्माचा आपापल्या पद्धतीचा एक अजेंडा आहे, परंतु हिंदू संस्कृतीच्या अजेंडाला मेहरबानी करून हात लावू नये आणि आमचा अवमान होऊ नये याची काळजी कायदा सुव्यवस्था सुद्धा घेईल. आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्रातलं सरकार सुद्धा याचा विचार करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आजच्या या अभियानाला आपण सर्व उपस्थित राहिलात, मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. जय शिवराय, भारत माता की जय. अभियानाच्या अंतर्गत आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माननीय तहसीलदार साहेब या निवेदन, आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन द्यायचं आहे. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक माननीय किरणजी अवचर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय मुख्याधिकारी जुन्नर नगर परिषद यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं, त्यांच्या वतीने मुख्याधिकारी आले असतील तर पुढे यायचं आहे. सीओ साहेब ज्या ठिकाणी असतील त्यांनी पुढे येऊन थांबायचंय, निवेदन द्यायचंय, नाही तर प्रतिनिधी कोण पाठवला असेल तर पुढे या.
प्रत्येक तालुक्यात रामलीला मैदानामध्ये तर आज जे आपण या ठिकाणी मुख्य पोस्ट आहे या ठिकाणी आपण निवेदन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. हे निवेदन देत असताना या कार्यक्रमासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, धर्माचार्य उपस्थित आहेत. त्या सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. यापुढे हिंदू धर्माचं पावित्र्य राखण्याकरता आपण सर्वांनी आशा